सो येस, आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. सकाळचा तर एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. एकदम बकवास आला. आम्ही एक हॉटेल बुक केलं होतं आणि ते काय काय झालं ते आम्हाला नंतर दुसरे एक काका भेटले आणि त्यांनी सांगितले आता आम्हाला की इथं जा. त्यांनी एक नंतर आम्हाला हॉटेल पण रूम पण अरेंज करून दिली. तर मग आता तिथून रेडी होऊन आम्ही जातोय नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही जाणार. तर नंतर आम्ही गेलोत कालभैरवच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खरंच खूप जास्त गर्दी होती तिथे आणि तरी गर्दी होती पण आमचं दर्शन खूप लवकर झालं. 2-2.5 तासामध्ये आमचं दर्शन झालं आणि तिथं मॅनेजमेंट पण व्यवस्थित नव्हतं आणि क्लीन पण नव्हतं. थोडीशी घाण होती आणि तिथल्या मॅनेजमेंटनी या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. आणि मग दर्शनानंतर आम्ही काही फोटोज काढले बाहेर येऊन आणि तिथे बघू शकता तुम्ही बॅरिगेटला खूप लोकांनी दोरे बांधले होते. म्हणजे नाही माहीत लोकांच्या मनामध्ये काय होतं ते, बट इतका विश्वास आहे ना लोकांचा की त्या देवावरती, त्याच्यामुळं तर खूप. त्यानंतर ना आम्ही हा गंध लावला महाकालचा, म्हणजे कालभैरवच्याच तिथे महाकालचा गंध लावला. तर तिथे ना एक मुलगा त्या गंध लावणाऱ्या मुलीला भांडत होता, की म्हणजे तो पण गंधच लावणारा होता मुलगा, तर तू माझे कस्टमर घेतलेस म्हणून. तर मग मी त्या मुलाला सांगितलं, की "नाही भैया, आम्ही चाललो त्या दीदींकडे." आणि मग ते सगळं करून, जेवण वगैरे करून आम्ही गेलोत महाकालच्या कॉरिडॉरमध्ये. तर तिथे आम्ही आरती, ते सिफरा नदीवरची आरती, नंतर ते दिवा वगैरे सोडतात ना नदीमध्ये आरती झाल्यानंतर, ते केलं आणि कॉरिडॉर पण फिरलो खूप. एवढं सुंदर कॉरिडॉर आहे ना, खूप सुंदर आणि तिथल्या वॉलवरती वगैरे त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि ते लाईटमध्ये आणखीन खूप छान दिसतं. जर तुम्ही गेलात ना, तर नक्की वेळ देऊन कॉरिडॉर व्यवस्थित फिरा. खूप सुंदर आहे तिथे सगळं. आणि मग ते सगळं करून तर हे आरती झाल्यानंतर ना तिथे असं काही दिवा होता विकण्यासाठी आणि हा 20 रुपयाला एक काहीतरी दिवा होता आणि मग आम्ही तो दिवा घेतला आणि आपल्या मनात जी कुठली इच्छा असेल ना ती इच्छा मागून ते तो दिवा पाण्यामध्ये सोडायचा. आणि आम्ही विचारलं त्यांना, म्हणजे तिथं जे होत्या विकणाऱ्या, त्यांना याचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर त्यांनी सांगितलं की तुमची जी कुठली इच्छा मनात असेल ती मनात ठेवायची आणि हा दिवा पाण्यामध्ये सोडायचा. तर मग आम्ही पण तसं केलं आणि घेतला दिवा आणि लावून. चला तर मग बाय, भेटू आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. थँक्यू सो मच. बाय बाय. चला तर मग बाय, भेटू आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब
चॅनल.